राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई-केवायसी करायला सांगितलेलं आहे ना, तर ज्यांनी ई-केवायसी केली त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये आज आले। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, डायरेक्टली 3000 रुपये। ई-केवायसी केली का तुम्ही? लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी केली का तुम्हाला मी विचारत आहे। केली असेल तर कमेंट करून हो टाईप करा, जरी नाही केली असेल तर नाही टाईप करा। कारण हे बघा, ज्यांनी ई-केवायसी केली त्यांना 3000 रुपये दिले जात आहे। ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आणि सप्टेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे। आजपासून ज्यांची केवायसी झाली त्यांनाच हप्ता देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। तर बघा, अपडेट काय आहे, ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट आता शासनाने दिली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, ज्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांना रात्री 12 नंतर, हे बघा, रात्रीच्या वेळी 12 नंतर ई-केवायसी करायला सांगितलेलं आहे। कारण रात्रीच्या वेळी 12 नंतर जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती लोड जो असतो ना तो फार कमी असतो बहिणींनो। आता तुम्ही सर्वजण केवायसी करत असाल बहिणींनो, तर तुम्ही केवायसी करताना ना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, OTP सेंड होत नाही आहे, कधी तर ती वेबसाईटच चालत नाही। आपण सर्वजण बघतच आहोत, वेबसाईट चालत नाही, त्यानंतर OTP सेंड होत नाही, फार लोड आहे, दिवसाला तर डायरेक्ट केवायसी होतच नाही आहे। काही बहिणी कॅम्प्युटर कॅफेवरती जाऊन केवायसी पूर्ण करत आहे, तर कॅम्प्युटर कॅफेवरती पण केवायसी करण्यासाठी लोड फार आहे वेबसाईटवरती, त्यामुळे होत नाही आहे। भरपूर बहिणी घरी येत आहे, केवायसी होत नसल्या कारणाने कॅम्प्युटर कॅफेवरती जातात, तालुक्यावरती जातात, खेड्यातील ज्या बहिणी आहेत मग त्या परत जातात। मग यामध्ये दमछाक होत आहे सर्व बहिणींची। शासनाने जे काही वेबसाईट आहे त्यावरती थोडं पॉवरफुल सॉफ्टवेअर बसून तिला चांगल्या पद्धतीने बनवायला पाहिजे, म्हणजे बहिणींना लवकरात लवकर केवायसी करता येईल। आता बघा, भरपूर बहिणींची केवायसी झालेली आहे, त्यामुळे लोड थोडा कमी झालेला आहे। त्यामुळे जवळपास मी केवायसी केली होती रात्री 1 वाजता, हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, 1 वाजता मी केवायसी केली होती। तुम्हाला सर्व प्रूफ पण मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये। 1 वाजता मी केवायसी केली तर ती सक्सेसफुली झाली होती। आणि तुम्हाला पण सांगतो मी, रात्री 12 नंतर तुम्ही केवायसी करा, 100% मी सांगतो ना तुम्हाला, 100% होऊन जाते केवायसी। कारण मी केलेलं आहे केवायसी, एका बहिणीची मी केली होती केवायसी, तर झाली होती केवायसी। ओके, तर केवायसी करा, सर्वांना कंपल्सरी आहे ते। जरी केवायसी केली नाही तर हप्ता बंद होऊ शकतो, तुम्हाला लाभ मिळू शकत नाही। आणि ज्यांची केवायसी झाली त्यांना आता 3000 रुपये येत आहे। तुम्हाला आले का? तुमची केवायसी झाली असेल आणि तुम्हाला 3000 रुपये आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच महत्त्वाचं म्हणजे 1 लाख रुपये, हे बघा, तर लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये पण दिले जात आहे आणि हे 1 लाख रुपये 0% व्याज दराने दिले जात आहे, 0% व्याज दराने। आणि हे बघा, तुम्हाला सांगतो मी, महत्त्वाचं म्हणजे हे जे कर्ज आहे हे महिलांना दिलं जात आहे 3 तारखेपासून, 3 सप्टेंबरपासून 3 तारखेपासून। ओके, ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे। 3 तारखेपासून सर्वांना 1 लाख रुपये दिले जाणार आहे। तर ते कसे मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागतील सर्व सांगतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आता बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची अपडेट। तर लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला 1 लाख रुपये कर्ज संदर्भात सांगतो, लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपयाचा हप्ता सुरू झाला त्याबद्दल पण सांगतो। आणि महत्त्वाचं, आजच्या ताज्या बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, सर्व बातम्या कामाच्या आहेत आणि या बातम्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, फक्त आपल्या चॅनलवरच तुम्हाला ह्या बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। तर पटापट पहिली ई-केवायसी करा बहिणींनो, जरी केवायसी केली नाही तर हप्ता बंद होऊ शकतो। ओके, केवायसी करून घ्या। आणि महत्त्वाचं बघा, आता भरपूर बहिणी ज्या आहेत
अपात्र केलं जात आहे. अजून एक जबरदस्त आकडा समोर आलेला आहे. अपात्र बहिणींचा आकडा समोर आलेला आहे. आता नवीन आकडा आहे, तो तुम्हाला सांगतो मी किती बहिणी आता अपात्र झाल्या. लाखोमध्ये आकडा आहे. लाखो बहिणी अपात्र करण्यात आल्या. तर ह्या बहिणींना आता अपात्र का करण्यात आल्या? नव्या बहिणींना आता अपात्र करण्यात आलेला आहे. त्यांचा हप्ता बंद करण्यात आला आहे. कशामुळे त्यांचा हप्ता बंद झाला ते पण सांगतो. ते देखील आपण या व्हिडिओमध्ये अपडेट त्या संदर्भात बघणार आहोत. चला मग सर्व सांगतो. आता माझी एक विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. चला आता एक अपडेट समजून घ्या. राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आणि 1 लाख रुपये कर्ज संदर्भात अपडेट, आजच्या ताज्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट सर्व सांगतो. बघा आता माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे नीटपणे लक्षपूर्वक ऐका. हे बघा, तर आतापर्यंत 10 लाख महिलांना वगळले. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 2,62,00,000 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या नमो योजनेचा लाभ काही महिला घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच महिलांकडे 4 चाकी वाहन असल्याचे पडताळणीत समोर आले. त्यामुळे सुमारे 10 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले. तर 5 लाख महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सद्यस्थितीत 2,47,00,000 पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. बघा आकडा समोर आला किती? 10 लाख. 10 लाख बहिणी आता नुकत्याच अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता का अपात्र करण्यात आल्या? नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणे, त्यानंतर 4 चाकी वाहन असणे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणे. तर बघा इथे 2 कारण त्यांनी दिलेले आहेत. भरपूर बहिणी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या, अशा बहिणींचा हप्ता देखील बंद करण्यात आला, अपात्र करण्यात आलं. आणि काही बहिणींजवळ 4 चाकी वाहन होते, 4 व्हीलर होती. ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल तर अपात्र केलं जाणार, हप्ता बंद केला जाणार अशी अपडेट आहे, निर्णय आहे. त्यामुळे हप्ता बंद झालेला आहे त्या बहिणींचा ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे किंवा 2 योजनेचा लाभ घेत आहेत, अशा बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. ओके, पुढे बघा अजून महत्त्वाची अपडेट. आता सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला सांगतो. मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. कोणती योजना? तर या योजनेत 1 लाखापर्यंतचे कर्ज 0% व्याज दराने देण्यात येत आहे. 0% व्याज दराने, व्याज लागणार नाही. 1 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत लाडक्या बहिणींनो. आता मुंबई बँकेने हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे फक्त शब्द वापरत आहे बरं मी, कारण फक्त मुंबई येथेच महिलांना हे कर्ज दिलं जात आहे. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांना हे कर्ज दिलं जात आहे. आता तुम्ही म्हणाल बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण येईल का? हो, बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण येऊ शकतं, कर्ज दिलं जाऊ शकतं, परंतु बँकांनी तसा निर्णय घ्यायला पाहिजे, तेव्हा ते कर्ज मिळू शकतं. परंतु आता सध्या तरी फक्त एवढीच अपडेट आहे की मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांना 3 सप्टेंबरपासून हे कर्ज मिळणार आहे आणि 1 लाखांपर्यंत हे 0% व्याज दराने कर्ज दिलं जाणार आहे. ही सर्वात मोठी खुशखबर आहे. यामुळे सर्व लाडक्या बहिणी अत्यंत खुश झालेल्या आहेत. तर ही राज्यातील सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 रुपये दर महिन्याला मिळतात. त्याचप्रमाणे तर लाडक्या बहिणींना 3 सप्टेंबरपासून 1 लाखांपर्यंत कर्ज 0% व्याजदराने दिले जाणार आहे. त्याबद्दल ही अपडेट होती. चला, ही अपडेट तुम्हाला समजली. आता पुढे बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो मी. बघा, तर बघा आता अत्यंत महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. तर तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत, 3,000 रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये. हो, EKYC तुमची झाली का? हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला.
ई KYC झाली का? कारण ज्यांची ई KYC झाली त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता सुरू. भरपूर बहिणींची ई KYC बाकी आहे, त्यांनी रात्रीच्या वेळी ट्राय करा. आणि हे बघा 3,000 रुपये कसे काय? सप्टेंबर हप्ता तर 1,500 रुपये येणार होता ना, मग 3,000 रुपये कसं काय सांगत आहे मी? चला त्याबद्दल क्लिअर करून सांगतो मी तुम्हाला. हे बघा भरपूर बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आलेले नाहीत, बरोबर ना? ज्यांना ज्यांना ऑगस्टचे 1,500 रुपये आलेले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा ऑगस्ट प्लस सप्टेंबर 1,500, ऑगस्ट प्लस सप्टेंबर या 2 महिन्याचे एकत्र 1,500 म्हणजे 3,000 रुपये काही बहिणींना मिळणार आहेत. कोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत? ज्यांना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाहीत त्यांना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये, टोटल 3,000 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांना सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये येणार आहेत. आता हे पैसे कधी येतील हा तुमचा सवाल आहे. सणासुदी निमित्त महिलांना पैसे दिले जातात, हप्ता दिला जातो, त्यामुळे या सणासुदीचे आता दिवस चालू आहेत. त्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, हप्ता जमा होईल. हो लाडक्या बहिणींनो, ही सर्वात मोठी अपडेट आहे. कोणत्या क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे थोडी वाट बघा, जास्त वाट बघण्याची गरज नाही. माझ्या माहितीनुसार ई KYC झाल्यानंतरच तुम्हाला पैसे दिले जाऊ शकतात आणि भरपूर बहिणींनी ई KYC कंप्लीट केलेले आहे. तुम्ही जरी अजूनपर्यंत ई KYC पूर्ण केलेलं नसेल तर पटकन ई KYC पूर्ण करून घ्या. ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई KYC कंप्लीट करू शकता आणि शक्यतोवर रात्रीच्या वेळी ई KYC करण्याचा प्रयत्न करा. 100% ई KYC पूर्ण होऊन जाते. आलं लक्षात? चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. 1,00,000 रुपये कर्ज संदर्भात देखील मी तुम्हाला सर्व माहिती नीटपणे एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितली. चला आता आपण इथे जाणून घेणार आहोत आजच्या सर्वात मोठ्या ताज्या बातम्या, ज्या तुम्हाला न्यूजवरती पाहायला मिळणार नाहीत, फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्या बातम्या आपण आता बघणार आहोत. चला आता तुम्हाला एक एक बातम्या सांगतो. चला आता बघा अत्यंत महत्त्वाच्या बातम्यात. तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट बघितले. आता या ताज्या बातम्या पण बघा. या ताज्या बातम्या पण तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. हे बघा, तर सर्व बातम्या मी तुम्हाला सांगतो. तर इथे एक मिनटं, तर इथे हे बघा, हां इथे बघा 1 नंबरची बातमी बघा. पहिली, महिलांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करता येणार. काय आहे योजना जाणून घेऊया. महिलांना अर्ध्या किमतीत आता ट्रॅक्टर मिळणार आहे. ही नवीनच योजना आलेली आहे, समजून घ्या. त्या योजनेसंदर्भात महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने SMAM योजनेअंतर्गत ट्रॅक्टरवर 50% अनुदान दिले आहे. त्यामुळे केवळ अर्ध्या किमतीत महिलांना ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. काय आहे योजना जाणून घेऊया. तर केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना राबवली जाते. या योजनेचा प्राथमिक उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत शेतीसाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना विशेष लाभ मिळवण्यासाठी, हे बघा, विशेष लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. केंद्र सरकार 90% आणि राज्य सरकार 10% निधी देतात. समजा एखाद्या महिला शेतकऱ्याला 4.5 लाख रुपयाचा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल, बघा 4 म्हणजे 4.5 लाख रुपयेचा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर ट्रॅक्टरची किंमत 4,50,000 रुपये असेल तर 50% सबसिडीचा अर्थ महिला शेतकरी 2,25,000 रुपये देईल. म्हणजेच महिला शेतकऱ्याला फक्त अर्धा खर्च द्यावा लागणार आहे, फक्त अर्धा खर्च द्यावा लागणार आहे आणि उर्वरित अर्धा खर्च जो आहे तो सरकार भरेल. ओके, तर अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. महिलांच्या एकदम सक्षम करण्यासाठी ही योजना आलेली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी योजना आलेली आहे.
अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर 2. अत्यंत महत्त्वाच्या बातम्यात व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला धमाकेदार बातम्या आज पाहायला मिळणार आहेत. बातमी नंबर 2 बघा. चला, बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळी सण अग्रिमची रक्कम वाढवली जाणार. काय आहे बातमी समजून घ्या नीटपणे. कामाची बातमी आहे. तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं तर सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सवाचे जे काही वातावरण आहे, तसेच पुढील महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. म्हणजे आता दिवाळीचा सण पण येणार आहे पुढे. दरवर्षी दिवाळीच्या सणाला केंद्रातील सरकारकडून तसेच राज्यातील सरकारकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील बोनस मिळाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं मागे. अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देखील बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून विविध सण उत्सवाच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी सण अग्रिम दिला जातो. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार असल्याने यंदाही या संदर्भात चर्चांना वेग आला आहे. तर बघा, दिवाळी, रमजान, आंबेडकर जयंती आदी सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना अग्रिम दिला जातो, ज्यामुळे सणासुदीच्या काळात आवश्यक खर्च भागवण्यास मोठी मदत होते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून 12,500 रुपये दिले जातात. हे बघा, 12,500 रुपये दिले जातात. ही रक्कम पुढील 10 महिन्यात दरमहा 1,250 रुपये अशा समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केली जाते. अग्रिम रक्कम ही पूर्णपणे व्याजमुक्त असल्याने कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होतो. बघा, सणासुदीच्या निमित्ताने 12,500 रुपये दिले जातात. मग त्यानंतर ते वसूल पण केले जातात हप्त्याच्या रूपाने. त्यावरती कर्ज वगैरे, म्हणजे कर्ज नाही तर एक अग्रिम आहे तो, आणि यानुसार व्याज लागत नाही. 1,250 रुपये जे आहेत ते पुढील 10 महिन्यात ते कट पण केले जातात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून. ओके, त्यामुळे या सुविधेकडे अनेक कर्मचारी सणासुदीच्या काळातील दिलासा म्हणून पाहतात. ओके, चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 3 बघा. राज्यावर मोठं संकट, घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा अत्यंत मोठा इशारा पुढील 24 तासांसाठी. बघा, सर्वात मोठी बातमी आहे. बातमी समजून घ्या, नीटपणे समजून घ्या. हे बघा, परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क जो आहे तो तुटला आहे. बरोबर ना? तर भरपूर पाऊस झाला मागील हप्त्यात, आणि एवढा पाऊस झाला की ज्यामध्ये शेतपिकांचे नुकसान झाले, पूरस्थिती निर्माण झाली, गावागावांचा संपर्क तुटला, नदी नाल्यांना मोठा पूर आला. आपण बघितलं सर्व. आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे. आता नवीन इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे समजून घ्या. मुंबई, ठाणे या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. यासोबतच आज जालन्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पालघर या भागात रात्रभर पाऊस सुरू होता. 7 वाजून गेल्यानंतर ही ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला आहे आणि
पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे. मुठा नदी पात्राच्या शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. रेड अलर्टमुळे कल्याण डोंबिवलीत महापालिकेची यंत्रणा रात्रीपासूनच ऑन अलर्ट मोडवर आहे. मुसळधार पावसाचा धोका, त्याचबरोबर भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा 24 तास यंत्रणा सज्ज आहे. तर अत्यंत महत्त्वाची बातमी ही, पाऊस अजून बंद झालेला नाही, चालूच आहे अतिमुसळधार पाऊस. लवकरच तो बंद देखील होणार आहे. चला ही बातमी समजली तुम्हाला. आता शेवटची बातमी बघा, बातमी नंबर 4. चला बातमी नंबर 4 बघा. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट. काही दिवसांपासून राज्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आहे. खान्देश, मराठवाडा आणि सोलापूरमध्ये परिस्थिती बिकट बनली आहे. काल नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाचे तांडव पाहायला मिळाले. यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीपातील पिकांची पार राख रांगोळी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून भरीव मदतीची मागणी केली जात आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीची पण मागणी उपस्थित केली जात आहे. सरकारकडून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. पण सरकारने जाहीर केलेली मदत फारच तुटपुंजी असून शेतकऱ्यांमध्ये या विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. खरे तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकरी कर्जमाफी दिली जाईल अशी आश्वासने दिली होती. यामुळे आता शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असून यासाठी विरोधकांकडूनही सरकारला धारेवर धरले जात आहे. शेतकरी संघटना देखील कर्जमाफीची आग्रही मागणी करताना दिसत आहे. दरम्यान आता शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिले आहे. खरं तर सीएम फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. राजधानीत त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला. माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी संदर्भात आम्ही घोषणापत्रात आश्वासने दिलेली आहेत. यामुळे आम्ही त्याची पूर्तता करणार आहोत. पण शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारकडून अभ्यास सुरू आहे. कर्जमाफी नेमकी कधी व कशी करायची याबाबत आमच्या समितीकडून अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी कर्जमाफी वारंवार करता येणार नाही असे देखील म्हटले. ठीक आहे, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. सर्व बातमीला पुढील माहिती बघा आता. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये
आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या तर शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटले, काय नवीन अपडेट दिली त्याबद्दल माहिती बघितली आपण. राज्यावर मोठं संकट, घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा अत्यंत मोठा इशारा, पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आपण बघितली. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आपण बघितली. अग्रिमची रक्कम वाढवली जाणार त्याबद्दल माहिती बघितली. तसेच महिलांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे, एक नवीन योजना आलेली आहे त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली. आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आपण बघितली. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. थोडा व्हिडिओ लांब असतो परंतु एक एक अपडेट मी तुम्हाला एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये सांगत असतो, जे तुम्हाला कोणीच सांगत नाही, फक्त मीच तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.